नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विंटर 2024 एक्झामिनेशन किंवा डिसेंबर 2024 एक्झामिनेशन किंवा जानेवारी 2025 एक्झामिनेशन किंवा डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सर्वच एक्झामिनेशनला विंटर 2024 एक्झामिनेशन म्हणतात। तर या एक्झामिनेशनचे जास्तीत जास्त कोर्सेसचे रिझल्ट्स ऑलरेडी आलेले आहेत आणि आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहोत। गेले 10-12 दिवस झाले व्हिडिओ बनवत आहोत आपण। जसे रिझल्ट ऑफिशियल वेबसाईट ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर रिझल्ट जसे अपलोड होत आहेत तसं आपण व्हिडिओ बनवत आहोत। ठीक आहे मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हा रिझल्ट लागलेल्या कोर्सेसचा तक्ता आहे। ह्याच्यामध्ये सिरियल नंबर, एक्झाम युनिट, प्रोग्राम कोड, प्रोग्राम नेम, रिझल्ट नेम आणि क्लिक हिअर। ठीक आहे, आता ज्या ज्या कोर्सेसच्या समोर रिझल्ट डेट आणि निळ्या अक्षरात क्लिक हिअर लिहिलेलं आहे त्या सर्व कोर्सेसचे रिझल्ट लागलेले आहेत आणि ज्या कोर्सेसच्या समोर प्लीज वेट असं लाल अक्षरात लिहिलेलं आहे त्यांचे रिझल्ट आणखी लागलेले नाहीत। अनेक ध्यानात ठेवायचं आहे, काही कोर्सेसचे जे सेमिस्टर पॅटर्नचे कोर्सेस जे आहेत त्यांचे सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड यांचेच रिझल्ट लागले आहेत। थर्ड आणि फोर्थचे रिझल्ट लागायचे राहिलेले आहेत। ठीक आहे, ओके। तर रिझल्ट्स पाहूया आपण कोणकोणते लागलेले आहेत। फास्ट फॉरवर्डमध्ये पाहूया जरा। बॅचलर ऑफ आर्ट्स त्याचा प्रोग्राम कोड आहे G01, ह्याचा रिझल्ट लागलेला आहे 12 फेब्रुवारी 2025 ला ह्याचा रिझल्ट लागलेला आहे। आणि BAचे जे विद्यार्थी होते ते पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी होते या एक्झाममध्ये, ज्या अगोदर कधी ॲब्सेंट असतील, फेल झालेले असतील तर त्यांनी विंटर 2024 एक्झामिनेशनचा किंवा डिसेंबर 2024 एक्झामिनेशनचा पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरलेला होता व ज्यांनी एक्झाम दिलेली आहे डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये, तर अशा विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स आलेले आहेत। तरी क्लिक हिअरवर क्लिक करून PRA नंबर, कॅप्चा कोड आणि एक्झाम वर्ष निवडताना डिसेंबर 2024 निवडायचा आहे आणि तुमचा रिझल्टच्या समोर तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिसल्यानंतर डाउनलोड करायचा आहे। ठीक आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स BAचा रिझल्ट लागलेला आहे। बाकीचे आपण फक्त पॉप्युलर प्रोग्रामचेच नाव असणार आहोत, बाकीचे कोर्स तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या। सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत बाकीचे, त्याचा रिझल्ट लागला आहे। M41 MA मराठीचा रिझल्ट लागला आहे। M42 MA हिंदी 2015 पॅटर्न लागलेला आहे। M43 MA इंग्लिश सेमिस्टर पॅटर्न 2015 पॅटर्न। M48 MA उर्दू NEP 2020 पॅटर्न। आता NEP 2020 पॅटर्न आहे बरं का। तर ह्याचे फक्त सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर सेकंड ह्या दोन सेमिस्टरचेच रिझल्ट लागले आहेत MA उर्दू M48चे। M49 MA मराठी NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर सेकंड ह्याचाच रिझल्ट लागलेला आहे। M50 MA इकॉनॉमिक्स NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 ह्याचा रिझल्ट लागलेला आहे। M58 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड। M59 MA हिंदी NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड। पुन्हा MA हिस्ट्री NEP 2020 पॅटर्न M60 कोड आहे त्याचा रिझल्ट लागलेला नाही। कोणत्याच सेमिस्टरचा रिझल्ट लागलेला नाही। कधीही रिझल्ट लागू शकतो, कधीही रिझल्ट लागू शकतो। ठीक आहे, माझ्या माहितीप्रमाणे 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे। तरी पण 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत रिझल्ट लागेलच लागेल। ठीक आहे, सर्वच कोर्सेसचा लागून जाईल, MA हिस्ट्रीचा तर लागेलच लागेल। ठीक आहे, पुढे M85 MA हिंदी NEP 2020 पॅटर्न ह्याचा रिझल्ट लागलेला नाही। हा सुद्धा MA हिस्ट्रीप्रमाणेच 20 तारखेपर्यंत किंवा 28 तारखेपर्यंत लागून जाईल, चिंता करायची गरज नाही। रिझल्ट यायचा तो येतोच, आपण काही गडबड केल्याने रिझल्ट यायचा थांबणार नाही ना पटकन येणार नाही। आपलं लक्ष असू द्यायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर, तुम्ही स्वतःही चेक करू शकता। मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ बनवताना सांगितलेलं आहे, तसेच मी व्हिडिओ बनवल्यानंतर सुद्धा तुम्ही व्हिडिओ चालू करून बघू शकता। M51 MA हिंदी न्यू 2021 पॅटर्न रिझल्ट लागला आहे। M52 MA इकॉनॉमिक्स न्यू 2021 पॅटर्न। M53 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन न्यू 2021 पॅटर्न। M54 MA मराठी न्यू 2021 पॅटर्न। M44
MA उर्दू न्यू 2021 पॅटर्न, M72 MA इंग्लिश ॲन्युअल पॅटर्न, हां पुन्हा P04 B लिब अँड ISC, P16 M लिब अँड ISC, G15 बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, P03 डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. ठीक आहे. आता पुढे G02 म्हणजे G02 बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे BCOMचे सुद्धा रिझल्ट्स लागलेले आहेत 15 फेब्रुवारी 2025 रोजी, म्हणजे कालच BCOMचा रिझल्ट लागलेला आहे. मग BCOMचे जी पुनर्परीक्षार्थी जी विद्यार्थी आहेत त्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी तुमचा रिझल्ट लागलेला आहे PRA नंबर टाकून तुम्ही ऑनलाईनची प्रिंट काढून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. M17 MCOM सेमिस्टर पॅटर्न 2015 पॅटर्न सेमिस्टर 1st to 4th सर्व रिझल्ट लागलेले आहेत. M117 M17 आणि M117 अलग अलग पॅटर्न आहेत, ध्यानात ठेवायचं आहे. M117 MCOM NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर 1stचा रिझल्ट लागला आहे. पुन्हा सेमिस्टर 2ndचा बी लागला आहे, सेमिस्टर 3rdचा पण लागलेला आहे. ठीक आहे. MBAचा लागलेला नाही. MBAचा जी विद्यार्थी वाट पाहत होते त्यांचा लागलेला नाही. बाकीचे कोर्सेस तुम्ही वाचून घेऊ शकता. आपण फक्त पॉप्युलर कोर्सेसचे घेऊया, बाकीचे स्क्रीनवर पाहून घ्या तुम्ही. ठीक आहे. सर्टिफिकेट प्रोग्राम पण आहेत काही. हां ठीक आहे. हा पुढे DSMचा रिझल्ट ऑलरेडी लागलेला आहे, 3 फेब्रुवारीस लागला आहे. शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम 3 फेब्रुवारीलाच रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे. BEd ॲन्युअल पॅटर्नचा P80चा रिझल्ट लागलेला आहे 11 फेब्रुवारीला. ठीक आहे. एक मिनिट. हां MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2015 पॅटर्नचा रिझल्ट लागलेला आहे, त्याला V58 म्हणतात. ओके. आता आपले एक विद्यार्थी होते, त्यांनी BScचा रिझल्ट लागला आहे का विचारले होते, तर नाही लागायला. त्याच्यापुढे प्लीज वेट लिहिलं आहे. आणखी रिझल्ट लागले आहे, लवकरच लागल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल. ठीक आहे. BSc 2015 पॅटर्नचा लागलेला नाही. BSc न्यू पॅटर्न जी आहे त्याचा रिझल्ट लागलेला आहे, खाली पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. V100 हा जो BScचा न्यू पॅटर्न आहे, BScमध्ये बायोलॉजी केमिस्ट्री आणि झूलॉजी हा ग्रुप ज्यांनी घेतला आहे 2023 पॅटर्न, ह्याचा 13 फेब्रुवारी 2025 रोजी रिझल्ट लागलेला आहे. तर आपल्या मित्राचं ज्याने कोणी आपल्याला कमेंट केलेलं होतं, तर त्यांचं जर PCM असेल BScमध्ये आणि 2015 पॅटर्न असेल तर त्यांचा रिझल्ट लागलेला नाही. आणि जर V100 हा कोड असेल त्यांचा BScचा बायोलॉजी केमिस्ट्री झूलॉजी 2023 पॅटर्न, तर त्यांचा रिझल्ट लागलेला आहे. पुन्हा MSc फिजिक्स 2021 पॅटर्न, MSc केमिस्ट्री 2021, MSc झूलॉजी 2021, MSc बॉटनी 2021, डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल सायन्स 2021 पॅटर्न ह्या सर्वांचे रिझल्ट लागलेत. MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2021, डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स 2021, MSc फिजिक्स 2022 पॅटर्न, MSc झूलॉजी 2022 पॅटर्न, MSc बॉटनी 2022 पॅटर्न, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स ओल्ड 2023 पॅटर्न, NEP 2020 रिझल्ट लागलेला आहे. पुन्हा MSc फिजिक्स NEP पॅटर्न रिझल्ट लागला आहे. MSc केमिस्ट्री NEP पॅटर्न रिझल्ट लागलेला आहे. MSc झूलॉजी, MSc बॉटनीचा रिझल्ट लागलेला नाही, झूलॉजीचा तेवढा लागलेला आहे. MSc झूलॉजीचा रिझल्ट लागलेला आहे. आता कोणते राहिले आहेत? MSc मॅथमॅटिक्स आणि MSc बॉटनी NEP पॅटर्न ह्यांचे रिझल्ट लागायचे राहिलेले आहेत. हे सुद्धा लवकरच लागून जातील, उद्या परवा दिवशी 2-4 दिवसात लागून जातील. पुन्हा आपण एक सर्वांचाच रिझल्ट लागला एक व्हिडिओ बनवून आपण सर्वांना सांगून टाकूया. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.